आपल्या मुलाला अभ्यास करताना जर पाहिलं तर प्रत्येक आईला आणि वडिलांना समाधान होतं, शांती मिळते. आपल्या मुलाचं भवितव्य चांगलं व्हायला पाहिजे, आपल्या मुलाचं उत्तम करिअर असायला पाहिजे, असं स्वप्न प्रत्येक पालकाचं असतं. पण आजची शिक्षण पद्धतीकडे जर प्रत्येक पालकाने व्यवस्थित जर पाहिलं, तर लक्षात येईल की आजची शिक्षण पद्धती ही आपल्या मुलांचं करिअर किंवा भवितव्य उज्ज्वल बनवण्यासाठी किती फोल आहे. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरती ज्या एक्झाम होतात, त्यामध्ये महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा हा दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे. याचे कारण भरपूर असू शकतात, पण त्यापैकी एक मुख्य कारण हे असू शकतं की आपल्या मुलांना राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरती ज्या एक्झाम्स होणार आहेत, नीट, JEE किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, तर त्या परीक्षांची काठिण्य पातळी कशी असते, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये कसल्या कसल्या प्रकारचे प्रश्न असतात, याचा त्यांना आढावाच येत नाही. म्हणून संकल्प फाउंडेशनने महाराष्ट्रातील 5वी ते 12वी पर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी नीट, JEE आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सामोरे ठेवून महाशिष्यवृत्ती चाचणी परीक्षा 2025 ची तयारी केलेली आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 7 लाख रुपये रोख अशी भव्य स्कॉलरशिप मिळणार आहे. तसेच जिल्हास्तरीय पारितोषिक, लॅपटॉप, आयपॅड, टॅबलेट आणि उत्तेजनार्थ भरपूर बक्षीस आहेत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि मुलांसाठी खूप फायदेशीर असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला 27,000चे फ्री गिफ्ट कसे मिळतील प्रत्येक विद्यार्थ्यांना जे या परीक्षेसाठी पात्र ठरतील किंवा परीक्षेसाठी बसतील, प्रत्येक विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने 27,000चे गिफ्ट कसे मिळतील हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार विद्यार्थी पालक मित्र हो, मी अमोल देशमुख, संकल्प फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगर आपलं स्वागत करतो. आता सर्वप्रथम आता ही जी परीक्षा आहे महाशिष्यवृत्ती चाचणी 2025, ही परीक्षा महाराष्ट्रातील कुठला कुठला विद्यार्थी देऊ शकतो, यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे, यासाठी पात्रता काय असणार आहे, याची परीक्षा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे, याचे रिझल्ट कसे मिळणार आहेत आणि आपल्याला कसं या पद्धतीने 7 लाखाची ही जी स्कॉलरशिप आहे ही कशी मिळू शकते, आपण डिटेलमध्ये बघूया. बघा, सर्वप्रथम ही परीक्षा कोणी आयोजित केलेली आहे, तर ही परीक्षा संकल्प फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगर यांनी आयोजित केलेली आहे. आणि त्यासोबतच स्किल इंडिया आणि PMKVY, प्रधानमंत्री कौशल विकास योजना यांच्या अंतर्गत ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 5वी ते 12वी पर्यंतचे कुठलेही विद्यार्थी असेल, मग ते मराठी मीडियम असो, सेमी इंग्लिश असो किंवा इंग्लिश मीडियमचे असो, कुठल्याही मीडियमचा विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहे. संकल्प फाउंडेशनने या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत या आयोजित यासाठी केलेला आहे की आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये पोटेन्शियल खूप आहे. कारण आज तुम्ही बघा, जेवढे चांगले डॉक्टर्स असतील, तहसीलदार असतील, जेवढे मोठमोठाले अधिकारी असतील, सगळे जवळपास 90% आपल्या ग्रामीण भागातलेच आहे. तर खरा जो दर्जा आहे, शैक्षणिक दर्जा आहे, तो महाराष्ट्रात कुठे ना कुठे लपलेला आहे आणि तोच आपल्याला प्रकाशझोतात आणण्यासाठी संकल्प फाउंडेशन, स्किल इंडिया आणि PMKVY या त्रिसूत्री कार्यक्रमाअंतर्गत संकल्प फाउंडेशनने ही जी चाचणी परीक्षा आहे, महा स्कॉलरशिप चाचणी परीक्षा आयोजित केलेली आहे. आता या परीक्षेचे आणखी काही डिटेल्स आहेत ते आपण समजून घेऊया. यामध्ये परीक्षेचा उद्देश काय असणार आहे? परीक्षेचा उद्देश आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेणे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाचे मूल्यमापन करून आकलन शक्ती आणि व्यावहारिक ज्ञान, स्मरणशक्ती, नॉलेज, मेंटल ॲबिलिटी आणि कौशल्य वाढवण्यासाठी संधी मिळते. आपला हा जो अभ्यासक्रम आहे, फक्त बुकिश अभ्यासक्रम न राहता रिअल प्रॅक्टिकल लाईफ मध्ये या अभ्यासाचा उपयोग कसा करावा याची ॲबिलिटी, मेंटल ॲबिलिटी विद्यार्थ्यांमध्ये तयार करता यावी, हा या स्पर्धेचा या किंवा परीक्षेचा मुख्य उद्देश आहे. तसंच स्पर्धा परीक्षेला बसण्यासाठी व त्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी लागणारी जिद्द लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे. भविष्यामध्ये आपल्या मुलांना राज्यस्तरीय असेल किंवा राष्ट्रीय स्तरावरती असेल किंवा इंटरनॅशनल स्तरावरती आज ना उद्या संकटांना सामोरं जावंच लागणार आहे, स्पर्धेला सामोरं जावंच लागणार आहे, कुठली ना कुठली स्पर्धा परीक्षा द्यावीच लागणार आहे. मग ती नीट असेल, JEE असेल, CET असेल किंवा इतर कुठल्याही पदासाठी स्पर्धा परीक्षा किंवा ह्या ज्या परीक्षा आहेत तर या सामोरं जावंच लागणार आहे. तर या स्पर्धा परीक्षेची तयारी कशी असते याची एक सॅम्पल लिटमस टेस्ट आपल्या विद्यार्थ्यांना मिळावी, आपल्या मुलांना मिळावी, म्हणून ही स्पर्धा परीक्षा आयोजित केलेली आहे. शालेय जीवनात स्पर्धा परीक्षेचे धडे मिळाल्याने भविष्यात नॅशनल आणि इंटरनॅशनल परीक्षेमध्ये यश मिळवणे सोपे जाते. आणि या परीक्षेमध्ये तुम्ही जर टॉप महाराष्ट्र लेवल किंवा जिल्हास्तरीय लेवलवरती प्रथम, द्वितीय, तृतीय मध्ये जर आलात तर तुम्हाला भव्य रोख स्कॉलरशिप आहे आणि पारितोषिक देखील आहे. तसेच जिल्हा स्तरावरती प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्रत्येक वर्गातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना जे जिल्हा स्तरावरती, त्यांना देखील भव्य अशी पारितोषिके आहेत.
तर निवडलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करणे, तसेच आई वडिलांचा सन्मान करणे आणि विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढवणे हे या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. आता ही परीक्षा जी आहे, या परीक्षेमध्ये फक्त विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळाले किंवा जिल्हास्तरीय म्हणा किंवा महाराष्ट्र लेवलवरती जर ते फर्स्ट आले तरच त्यांना काही पारितोषिक किंवा बक्षीस किंवा रोख रक्कम मिळणार आहे असं काही नाही. या स्पर्धा परीक्षेमध्ये जेही विद्यार्थी बसतील किंवा पार्टिसिपेट करतील त्यांना लगेच 27,000 फ्री गिफ्ट्स संकल्प फाउंडेशन आणि संकल्प फाउंडेशनच्या इतर ज्या कंपन्या ज्यांनी स्पॉन्सर केलेला आहे या स्पर्धेसाठी, तर त्यांच्याकडून 27,000 गिफ्ट मिळणार आहेत. लक्षपूर्वक ऐका, आता 27,000 गिफ्टमध्ये काय काय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सगळ्यात अगोदर विद्यार्थ्यांना मिळणार आहे 5वी ते 12वी पर्यंतचा ऑडिओ व्हिज्युअल ॲनिमेटेड अभ्यासक्रम. आपल्या मुलांना मोबाईल पाहायला आवडतं, मूवीज आवडतात, कार्टून्स आवडतात, पण अभ्यास करायला नाही आवडत. विचार करा, पुष्पा मूवी जर समजा पिक्चर न बनवता त्यांनी जर एखाद्या पेपरमध्ये जर त्याची स्टोरी जर पब्लिश केली असती तर लोकांना माहिती झालं असतं? नाही. आपल्या मुलांना जर काही व्हिडिओ, ऑडिओ, काही कार्टून याच्या माध्यमातून जर अभ्यास करून घेतला तर तो त्यांच्या पटकन लक्षात राहतो, दीर्घकाळ लक्षात राहतो आणि वेळ प्रसंगी इन्स्टंटली तो रिकॉल देखील होतो. म्हणून 5वी ते 12वी पर्यंतचा मराठी असेल, सेमी असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल, या तिन्ही मीडियमचा जो अभ्यासक्रम आहे हा विद्यार्थ्यांना फ्री मिळणार आहे. तसेच 5वी ते 12वी पर्यंतचं जे बेसिक फाउंडेशनचे जे कोर्स आहेत, जसं की नीट झालं, JEE झालं, या परीक्षांना बसायचं असेल तर त्यांसाठी बेसिक आणि ऍडव्हान्स फाउंडेशन हे दोन्हीही सिलेबस आणि कोर्स ॲनिमेटेडच्या स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना मोफत मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे तो आहे स्पोकन इंग्लिश. इंग्रजी बोलता न येणं, इंग्रजीची भीती अख्ख्या महाराष्ट्राला आहे, तर त्यासाठी स्पोकन इंग्लिशचा एक कोर्स त्यामध्ये फ्री म्हणून विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे. तसेच 1 ते 99 पर्यंतचे टेबल विद्यार्थी अगदी 10 सेकंदात कसे तयार करू शकतात. 30 पर्यंत जनरली जवळपास सगळ्यांना पाठ असतात. 31 ते 99 पर्यंतचा कुठलाही टेबल कोणताही विद्यार्थी 10 सेकंदात तयार करू शकेल. त्यांचे रूट, स्क्वेअर रूट हे सगळं काही करू शकेल. त्यासाठी मॅथ एक्सपर्ट नावाचं हे जे ऍप्लिकेशन आहे, सॉफ्टवेअर आहे, हे देखील विद्यार्थ्यांना फ्री मिळणार आहे. तसेच 12वी ते विद्यार्थ्यासाठी नीट JEE याचा ऑडिओ आणि व्हिडिओ जो सिलेबस आहे, टेस्ट सिरीज आहे, PDF आहे, नोट्स आहे, या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना फ्री मिळणार आहे. तसेच मॅथ डिक्शनरी फॉर्म्युला, आतापर्यंत तुम्ही इंग्रजीच्या डिक्शनरी विषयी ऐकलं असेल, पण आम्ही या पृथ्वी तलावरती जेवढे काय मॅथ्सचे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्यांची सगळीच्या सगळी डिक्शनरी आम्ही बनवलेली आहे आणि ही डिक्शनरी फार उपयुक्त ठरणार आहे विद्यार्थ्यांसाठी. ही देखील अगदी मोफत विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अशा पद्धतीने परीक्षेमध्ये सहभाग घेतल्यानंतर, फक्त सहभाग जरी घेतला विद्यार्थ्यांनी तरी लगेच त्यांना हे 6 गिफ्ट मिळतात आणि या गिफ्टची किंमत जी आहे मार्केटमध्ये 27,000 आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये पाहिलं, बायजूस, वेदांतू किंवा बाकीचे जे ॲनिमेटेड व्हिडिओ कॉन्टेंट प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या आहेत, तर त्यांचा अभ्यासक्रम बेसिकली जवळपास 40 ते 45,000 पासून सुरू होतो आणि पालक लोक पे करतात. पण समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून 1ली ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम प्रत्येक विद्यार्थ्याला हा लगेच या स्पर्धेत किंवा या परीक्षेला सहभाग जरी नोंदवला तरीही लगेच फ्री मिळणार आहे. आता हा कसा मिळेल मी तुम्हाला थोडंसं आणखी नंतर सांगतो. ऑलराईट, तर यामध्ये कॉन्टेंटमध्ये काय काय आहे बघा. 5वी ते 12वी पर्यंतचा व्हिडिओ अभ्यासक्रम ॲनिमेटेड स्वरूपात फ्री आहे. यामध्ये काय काय असणार आहे, पाठ्यपुस्तकातील प्रत्येक धडा, प्रत्येक पॅराग्राफ, प्रत्येक शब्द न शब्द कार्टून आणि ॲनिमेशनच्या स्वरूपामध्ये मुलांसाठी एखाद्या मूवी प्रमाणे बनवलेला आहे, जे की TV, कॉम्प्युटर, टॅबलेट आणि मोबाईलवरही चालतात. ओके, सिनेमासारखा मनोरंजक अभ्यास जर झाला तर दीर्घकाळ लक्षात राहतो. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, शाळेत शिकण्यापूर्वी जर समजा आपला मुलगा जर 2 दिवस आजारी पडला आणि तो घरी राहिला, तर 2 दिवस जे त्याचं शिक्षण शाळेत झालेलं आहे, शिकवलेलं आहे शिक्षकांनी, ते परत शिकवणार आहेत का? बिलकुल नाही. तर या सॉफ्टवेअरच्या आधारे मुलगा आपला घरच्या घरी केव्हाही कितीही वेळेस अभ्यास करू शकतो. शाळेत जे शिकवणार आहे तेच जर घरी जर विद्यार्थ्यांनी जर आज पाहिलं आणि नंतर जर तो शाळेमध्ये गेल्यानंतर त्याला ते शिकायला मिळालं तर मुलांची फोटोग्राफिक मेमरी ही स्ट्रॉंग होते आणि विद्यार्थ्यांना अभ्यास जो आहे तो कंटाळवाना नाही तर एक इंटरेस्टिंग वाटतो, कारण त्यांना ते इतरांपेक्षा अगोदर समजलेलं असतं. राईट, तर अशा पद्धतीने एक्सपर्ट टीचर्स कडून आम्ही हे सॉफ्टवेअर बनवलेले आहे. तर हे सगळे जे आहेत हे विद्यार्थ्यांना फ्री मिळणार आहे.
आता या परीक्षेचं स्वरूप आपण समजून घेऊया. ही परीक्षा कशी होणार आहे, कधी होणार आहे, कशी होणार आहे. मग आता परीक्षेचं स्वरूप काय आहे? मराठी माध्यम आणि इंग्रजी या दोनपैकी कोणत्याही एका माध्यमातून या परीक्षा देऊ शकता. म्हणजे परीक्षेचा जो पेपर असणार आहे तो मराठी आणि उर्दू देखील आहे. यामध्ये उर्दू देखील मी एक ऍड करतो. ओके, उर्दू देखील असणार आहे. मराठी, उर्दू आणि इंग्लिश या तिन्ही मीडियम पैकी तुम्ही कुठल्याही मीडियम मध्ये या म्हणजे परीक्षा देऊ शकता. हे आधारित कशावर असणार आहे? विद्यार्थ्यांच्या वर्गातील अभ्यासक्रमावरच असणार आहे. विद्यार्थी जे शिकतात त्यावरतीच ही अभ्यासक्रम असणार आहे या परीक्षेचा. प्रश्न प्रकार एमसीक्यू टाईप असणार आहे. म्हणजे एक प्रश्न असणार आहे आणि त्याचे 4 उत्तर असणार आहे. तर त्यापैकी बरोबर उत्तर जे आहे तर ते विद्यार्थ्यांना म्हणजे लिहायचं आहे. परीक्षेचं स्वरूप ऑनलाईन असणार आहे. कालावधी 1 तास असणार आहे. यामध्ये प्रत्येक विषयासाठी सायन्स, गणित आणि इंग्रजी 25-25-25 असे प्रश्न असणार आहे. म्हणजे एकूण 75 प्रश्न यामध्ये असणार आहे. 150 मार्कासाठी ही टेस्ट असणार आहे. एक प्रश्न 2 मार्कासाठी असणार आहे. मेरिट लिस्ट प्रमाणे याची काय लागणार आहे? यादी लागणार आहे आणि त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जी आहे तर ती मिळणार आहे. परीक्षेची दिनांक 27 एप्रिल 2025 ही आहे. 27 एप्रिल 2025 ही आहे आणि याचा जो रिझल्ट आहे लगेचच 4 दिवसानंतर म्हणजे 30 तारखेला याचा रिझल्ट लागणार आहे. ज्यावेळेस ही परीक्षा होईल त्यावेळेस विद्यार्थ्यांचे फ्रंट फेसिंग कॅमेरा देखील सुरू असणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली की कुणी दिली, फ्रॉड वगैरे हे टाळण्यासाठी त्यांचा ऑडिओ आणि व्हिडिओ हे दोन्हीही या सॉफ्टवेअरमध्ये आम्ही रेकॉर्ड करणार आहोत. त्यामुळे ही जी परीक्षा आहे अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणार आहे. तर पारितोषिक वितरण समारंभ जो आहे तो 11 मे 2025 ला सकाळी 11 वाजता होणार आहे. जेही विद्यार्थी आपल्या राज्य स्तरावरती पहिलेले असतील, प्रथम, द्वितीय, तृतीय आलेले असतील, जेही विद्यार्थी जिल्हा स्तरावरती त्यांनी चांगला परफॉर्मन्स केलेला असेल त्यांचा सगळ्यांचा जो मान सन्मान आणि पारितोषिक वितरण सोहळा आहे तो 11 मे 2025 रोजी हॉटेल रामा इंटरनॅशनल, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. आता ऑफिसचा पत्ता जो आहे तर तो छत्रपती संभाजीनगर मध्ये भारत बाजार या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी या तुम्हाला नंबर पण दिलेला आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती फोन देखील करू शकता. ऑलराईट, तर आता परीक्षेत पास झाल्यानंतर मिळणारे रोख रक्कम आणि पारितोषिक, जसं की मी तुम्हाला सांगितलं 7 लाखाची बक्षिसं आहे. तर यापैकी प्रथम पारितोषिक जे मिळणार आहे विद्यार्थ्यांना ते 4 लाखांचं कॅश प्राइज रोख मिळणार आहे. सन्मान चिन्ह, आई वडिलांचा सत्कार, ह्या सगळ्या गोष्टी प्रथम पारितोषिक मध्ये येणार आहे जे महाराष्ट्र लेवलवर येतील. द्वितीय पारितोषिक आहे 2 लाख आणि तृतीय पारितोषिक आहे 1 लाख रुपये. हा बक्षीस वितरण सोहळा जो आहे तो 11 मे 2025 ला होणार आहे. तसेच जिल्हास्तरीय जे विद्यार्थी टॉप येतील त्यांना 11 लॅपटॉप, 11 आयपॅड आणि 11 टॅबलेट्स मिळणार आहेत. तसेच 21 सायकल, 21 स्मार्ट वॉच आणि 500 फ्री गिफ्ट्स विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. अशा पद्धतीचे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कधीही कोणत्याही NGOने अशा पद्धतीची स्पर्धा परीक्षा आयोजित केली नव्हती. तर ही परीक्षा जी आहे तर ती आयोजित केलेली आहे. आता राहिला प्रश्न, या परीक्षेसाठी आपल्याला जर सहभाग नोंदवायचा असेल तर कसा नोंदवायचा? तर सहभाग नोंदवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे? कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर या कॉन्टॅक्ट केल्यानंतर आता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा फीस ऑनलाईन पद्धतीने राबवायची आहे. तर यासाठी मला वाटतं काहीतरी 400-500 रुपये काहीतरी फीस आहे. तर ती फीस पे करायची या दिलेल्या स्कॅन कोड वरती. कदाचित मला वाटतं यापेक्षा जास्तही फीस आहे, 1100 का 1200 किंवा काय जी फीस असेल तुम्ही ती या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. नंतर ही फीस पे केल्यानंतर बारकोड तुम्ही जो आहे तर तो स्कॅन करून तुम्ही काय करता याच्यावरती पाठवायचा आहे पेडचा. त्यानंतर 27,000 रुपये यांचे मूल्यांचे जे स्टडी ऍप आहे, जो अॅनिमेशन, जे 6 गिफ्ट मी सांगितले ते तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला स्क्रीनशॉट त्या नंबरवरती पाठवल्यानंतर लगेचच एक एनरोलमेंट फॉर्म येईल. जसं की विद्यार्थ्याचं नाव, गाव, पत्ता, शिक्षण, वय, कुठल्या वर्गाचं आहे, कुठलं मीडियम आहे, ही सगळी माहिती एनरोलमेंटचा जो फॉर्म आहे तो भरल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना त्या मोबाईलवरती, पालकांच्या मोबाईलवरती तो अभ्यासक्रम जो आहे हे सगळे 6 सॉफ्टवेअर लगेचच मिळतील, अवघ्या 5 मिनिटाच्या आत मिळतील. ऑलराईट, तर अशा पद्धतीने महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आपल्या ज्ञानाचा एक त्यांना काय म्हणता येईल की मातीत जसा हिरा पडला ना की तो चमकत नाही, राईट, त्याची चमक चालल्या जाते. पण त्याला माहित असतं की एक दिवस पाऊस होणार आहे, पाऊस झाल्यानंतर वरची माती जी आहे तर ती निघून जाईल आणि हिरा चमकेल. तर ग्रामीण भागातील जे हिऱ्यासारखे आपले भविष्य आहे, मुलं आपले 100% भविष्य आहे, या मुलांना एक प्लॅटफॉर्म देण्याची संधी संकल्प एज्युकेशनने केलेली आहे. तर
नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचू द्या. This is all for this video. I'll see you soon in the next video. Till then, bye-bye.